मंडळी वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, अजामेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे निनामे शुका कारणे कुंटनी रामवाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. श्रीराम. मंडळी, भगवंताचं नामचिंतनाचं महत्त्व सांगत असताना समर्थ पुन्हा एकदा आपल्याला दिलासा देतात की बाबांनो, भगवंताचं नाम घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. ज्ञान संपादनाचा अधिकार, योग साधनेचा अधिकार, तपश्चर्याचा अधिकार हा सर्वांना नाही. त्याकरता काही तयारी करावी लागते, काही मानसिक शारीरिक गोष्टीची त्या ठिकाणी पूर्तता करावी लागते, तेव्हा या गोष्टी करता येतात. परंतु भगवत नामचिंतन करण्याकरता कोणत्याही गोष्टीची तयारी किंवा कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी पूर्व सराव, पूर्व अभ्यास केला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. त्याचबरोबर भगवंताचं नामचिंतन करणारा मनुष्य हा पुण्यवानच असला पाहिजे असं नाही. पापी असणाऱ्या माणसानं जरी भगवंताचं नामचिंतन केलं तरी देखील त्याला त्या ठिकाणी तीच गती प्राप्त होते जी साधकाला भगवत भक्ताला होते ती. नामाचं फळ हे सगळ्यांना सारखंच आहे. ज्याप्रमाणे अग्नी हा जाणून हात लावला तरी पोळतो आणि न कळत अज्ञानानं हात लावला तरी पोळणारच, हे जसं अग्नीचा गुणधर्म आहे. बर्फ समजून हात लावला तरी तो थंडच लागणार आणि न समजता जरी हात लावला तरी थंड लागणार, हा त्याचा जसा स्वभाव आहे. तसा भगवंताच्या नामाचा हा मुख्य गुणधर्म आहे की त्याचा उच्चार, त्याचं स्मरण जो करतो त्याचा उद्धार, त्याला सद्गती प्राप्त करून देणं हे नामाचं काम आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात की बाबा रे, पाप्यामध्ये महापापी असणारा जो आजामेळ, त्या आजामेळानं भगवंताचं नामचिंतन केलं. त्याच्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या दूतांना विमान घेऊन त्याला आणण्याकरता वैकुंठाला पाठवलेलं आहे. आजामेळाचा थोडक्यात तपशील असा आहे, वृत्तांत असा आहे की आजामेळ हा अतिशय वेदसंपन्न, शास्त्रसंपन्न असा एक विद्वान ब्राह्मण होता. नित्यनियमानं रोज यज्ञ हवन, होम हवन वगैरे सगळ्या क्रिया तो नित्यनियमानं करायचा. आणि असं करत असताना एक दिवशी यज्ञासाठी समिधा आणण्याकरता तो वनामध्ये गेला आणि वनातून परत येत असताना नेहमीच्या रस्त्यानं न येता एका आडबाजूच्या रस्त्याने तो गावाकडे परत येऊ लागला. आता आडबाजूचा रस्ता म्हटल्यानंतर सगळी पापकर्म, सगळ्या चुकीच्या गोष्टी ह्या त्या ठिकाणी असणारच. म्हणून माणसानं सहसा थोडा अंतर लांब चालावं लागलं तरी हरकत नाही, पण आडवाटेनं कधी जाऊ नये. आडवाटेला गेल्यानंतर काय धोके होतील, काय घडेल हे सांगता येत नाही. थोडा अंतर वाचवण्याकरता आड रस्त्याचा कधीच वापर करू नये. तो रस्ता योग्य आहे का आधी विचार केला पाहिजे आणि मग त्या रस्त्यानं गेलं पाहिजे. आजामेळ थोडं अंतर कमी करण्याकरता आड रस्त्याने येत होता आणि येत असताना वेश्यावस्ती त्याला वाटेमध्ये लागली. त्या वेश्यावस्तीमध्ये एक चित्र, एक दृश्य त्याच्या डोळ्यापुढे दिसलं. एक वेश्या आणि एक व्यभिचार करणारा पुरुष, ह्या दोघांची प्रणय क्रीडा त्या ठिकाणी सुरू होती आणि हे सगळं उघडपणे चाललेलं होतं. ते वेश्यावस्ती असल्यामुळं तिथं कशाचंच बंधन नाही. आणि हे त्याच्या डोळ्याला हे दृश्य दिसल्यानंतर त्याच्या मनातल्या सगळ्या ज्या काही पवित्र भावना होत्या, सगळे जे काही धर्मशास्त्र, हे सगळ्या ज्या काही त्याच्यावरती पगडा होता, तो क्षणात नाहीसा झाला आणि त्याची मनोवृत्ती विषयाच्या अधीन गेली. मंडळी, याच्यातून एक घेण्यासारखा मुद्दा आहे आपल्याला की आपण किती जरी त्या ठिकाणी चांगल्या वर्तणुकीनं, चांगल्या आचाराच्या प्रणालीनं आपण जरी वागत असलो तरी चुकीच्या गोष्टी बघणं आणि चुकीच्या गोष्टी ऐकणं ह्याच्यामुळं मानवी मनावरती वाईट गोष्टीचा किती लवकर परिणाम होतो ते आजामेळाच्या उदाहरण आपल्याला घेता येतं. म्हणून आजकाल जे काही आणखीन दूरदर्शनवरती, टी व्हीवरती, मीडियावरती जे काही नको असणाऱ्या गोष्टीचं जास्त प्रसारण होतंय आणि ते सर्वत्र बघितलं जातंय, त्याचाच परिणाम आज समाजावरती हिंसा, बलात्कार, अत्याचार, गुन्हेगारी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे नको ती दृश्य डोळ्यासमोर दिसायला लागल्यामुळं मुलांच्या मध्ये या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी वयामध्ये, अल्प वयामध्ये ह्या मुलांच्यावरती वाईट परिणाम व्हायला लागलेले आहेत. म्हणून आपली मुलं काय बघतात, आपली मुलं काय ऐकतात, आपली मुलं मोबाईलवरती काय सर्च करत असतात, ह्याच्याकडे आईबापांचं नक्की लक्ष असलं पाहिजे.
खेळतात खेळू देत, बघतात बघू देत असं जर म्हणून आपण गप्प बसलो तर उद्या जाऊन आपल्या त्या ठिकाणी सर्वनाश मुलांच्यामुळं आपला आणि मुलांचा दोन्ही झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी वाईट परिस्थिती आता सध्या समाजामध्ये आहे. तेव्हा हे आपण याच्यातून शिकण्यासारखं आहे. अजामेळाची अवस्था अशीच झाली की ते चुकीचं दृश्य, वाईट दृश्य, पाप दृश्य डोळ्यापुढे दिसल्यामुळं घरी तो आला, परंतु यज्ञ विसरला, याग विसरला, धर्म विसरला, शास्त्र विसरला, पुराण विसरला, भगवत चिंतन विसरला. अखंड ती वेश्या त्याच्या डोळ्यापुढे दिसायला लागली. आपणही तिच्याबरोबर अशी प्रणय क्रीडा करावी अशी मनात भावना निर्माण झाली आणि ही भावना इतकी त्यानं दाबण्याचा प्रयत्न केला, ती भावना मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु काही केल्या ते मन त्याला स्वस्थ बसू देईना. तिथपर्यंत ते मन त्याला घेऊन गेलं. शेवटी त्या वेश्येच्या अधीन झाला, नको ती कर्म करायला लागला, तिच्याशी रममान झाला. त्या वेश्येपासून त्याला अनेक मुलं अशा प्रकारची झालेली आहेत अजामेळाला. आणि पापाचा गडा इतका जास्त भरला की आता त्याचं पाप अगणित अशा प्रकारचं झालेलं होतं. परंतु पाठीमागच्या जन्माचं काहीतरी पुण्य शिल्लक असावं, काहीतरी मागच्या जन्मामध्ये सत्कर्म केलेलं असावं. त्याच्या योगाने त्यांची नारदाची भेट झाली आणि नारदाने सांगितलं, अजामेळा म्हणले तुझ्या जन्मामध्ये खूप पाप झालेलं आहे या जन्मात. त्या पापाचं निराकरण करण्यासारखं आता तुझ्याकडे काही साधन नाही आहे, परंतु एक गोष्ट मी सांगतो ती कर. म्हणजे काय करू? काय नाही, आता जो मुलगा झालेला आहे, लहान मुलगा, अजून त्याचं बारसं करायचं होतं, त्या मुलाचं नाव तेवढं नारायण ठेव. एवढं सांगितलं नारद मुनीने. आणि मग त्या ठिकाणी अजामेळाने ते ऐकलं. मला इथे एक सांगायचं आहे की इतका पापी, इतका दुष्ट, नष्ट, चांडाळ असून सुद्धा त्यांनी संतांचं एक वचन ऐकलं की मुलाचं नाव नारायण ठेव. एवढं संतांनी सांगितलं, ते ऐकलं. म्हणजे आपण किती जरी त्या ठिकाणी अधोगतीला गेलेले असलो तरी संतांच्या एका शब्दाचा, एका वचनाचा आपण जर आदर केला, त्यांच्या वचनाला जर मान दिला, तर आपल्या एवढ्या अधोगतीतून सुटका करण्याचं सामर्थ्य संतांच्या कृपेमध्ये आहे. नारदांची त्याच्यावर कृपा झाली, त्यानं ऐकलं आणि नारायण नाव ठेवलं. आणि त्या नारायणावरती अजामेळाची अतिशय प्रीती बसली, अतिशय प्रेम निर्माण झालं. त्याला त्याच्याशिवाय करमत नव्हतं. झोपताना, बसताना, उठताना, खाताना, फिरताना, हिंडताना, सगळी काही कामं करत असताना नारायणा इकडे ये, नारायणा जेवलास का, नारायणा झोपलास का, नारायणा उठलास का, नारायणा 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 असं अखंड चिंतन त्याच्या मुखातून सुरू झालं. आणि कालांतरानं त्याच्या देहपतनाची म्हणजे मृत्यूची वेळ जवळ आली. आणि या मृत्यूच्या वेळेला मृत्यूशय्येवरती असताना त्याला दुसरं काही चिंतन मनामध्ये नव्हतं. माझा नारायण, माझा नारायण, माझ्या नारायणाचं कसं होणार, माझ्या नारायणाचं काय होणार, अशी चिंता मनामध्ये लागली. आणि प्राणोत्क्रमण व्हायच्या वेळेला नारायणा म्हणून जोरात हाक मारली आणि शरीरातून प्राण बाहेर पडण्याची वेळ बरोबर आली त्यावेळेला. तेव्हा यमदूत त्या ठिकाणी हातामध्ये फास घेऊन आलेले होते. त्याच्या गळ्यामध्ये फास अडकून त्याचा प्राण शरीरातून काढून घेत होते. आणि तेवढ्यात विष्णुदूतही त्या ठिकाणी परत आलेले आहेत. तिथं विष्णुदूताने यमदूताला विचारलं, अरे तुम्ही इकडं कशाला आला? यमदूत म्हणतात, तुम्ही कशाला इकडं आला सांगा, हे गिराईक आमचं आहे. विष्णुदूताने सांगितलं, कोणी सांगितलं हे गिराईक तुमचं आहे? म्हणजे याचा पापाचा आलेख जर बघा, म्हणले किती उंच गेलेला आहे पापाचा आलेख. हे सगळी त्याच्या जन्मातली पापं जर बघितली तर आम्ही सुद्धा त्याला न्यायचं म्हणजे आम्ही कितीतरी वाईट गोष्ट करतोय असं आम्हाला वाटते. म्हणले इतका हा पापी आहे. विष्णुदूताने सांगितलं, ते सगळं बाजूला ठेवा, पण आम्ही एक सांगतो, आमच्या भगवंताने आम्हाला इथं पाठवलेलं आहे की त्यानं आमच्या स्वामीचं, आमच्या मालकांचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे कसं नाव घेतलं तर नारायणा 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 म्हणत असताना, नारायण म्हणत असताना त्याचा प्राण शरीरातून बाहेर पडायची वेळ झालेली आहे. त्यामुळं भगवंताचा नियम आहे की अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. त्यामुळं आमच्या भगवंताने आम्हाला त्याला आणण्याकरता पाठवलेलं आहे. तेव्हा यमदूताने सांगितलं, त्यांनी भगवंताचं कुठं नाव घेतलं तर पुत्राचे निकामे, म्हणजे मुलाच्या हेतूनं त्यानं नाव घेतलेलं होतं. यमदूताने सांगितलं, नारायण हे नाव अजामेळ्याच्या मुलाचा अगोदर आहे का देवाचा अगोदर आहे? अगोदर देव आहे का अजामेळचा मुलगा आहे? म्हणजे देव अगोदरचे आहेत. मग त्याचं नाव त्याने आपल्या मुलाला ठेवलं. मग खरं नाव कोणाचं आहे तर भगवंताचं आहे. त्यामुळं नामाचा हा इतका प्रताप आहे. म्हणून अजामेळा पापराशी, नामे नेले वैकुंठाशी. विष्णुदूताने त्याचा प्राण आपल्याकडे घेतला आणि वैकुंठ भुवनाला घेऊन गेलेले आहेत.
समर्थ हे सांगतात की बाबा अजामेळ पापी वदे पुत्र कामे, पुत्राच्या कामानं म्हणजे पुत्राच्या हेतून नारायण नारायण म्हटला, परंतु तया मुक्ती नारायणाचे नामे, नारायण या नावाने त्याला मोक्ष प्राप्त झाला. समर्थ म्हणतात, अजून एक कथा सांगितली समर्थाने या ठिकाणी की कुंठणी नावाची एक, म्हणजे कुंठणी ही वेश्यालाच म्हटलं जातं, एक वेश्या होती आणि तिने एक पोपट पाळलेला होता. कर्म वेश्येचं करत होती, परंतु आवडीनं छंद म्हणून दारामध्ये पोपट पाळला आणि त्या पोपटाला तिनं राघव अशा प्रकारचं नाव ठेवलं. आपण पोपटाला सुद्धा राघू म्हणतो, राघू, त्याचं खरं राघव अशा प्रकारचा खरा शब्द आहे. तेव्हा राघवा 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 असं सतत ती म्हणत राहायची त्या पोपटाला. आणि ते बोलवत असताना त्या पोपटाच्या निमित्तानं तिच्या मुखामध्ये श्रीरामाचं राघवाचं नाव आलं आणि त्या नामाचा परिणाम म्हणून त्या असणाऱ्या कुंठणीचा सुद्धा उद्धार भगवंताने त्या नामाच्या प्रतापामुळे केलेला आहे. अशा प्रकारची कथा समर्थ सांगतात. शुकाचे येणे म्हणजे शुक म्हणजे पोपट, पुत्राच्या चिंतनानं जसा अजामेळाचा उद्धार झाला तसा पोपटाच्या चिंतनानं त्या पोपटाला राघव म्हटल्यामुळं त्या ठिकाणी नारायणाचं नाम आणि रामाचं नाम घेऊन या दोघांचा उद्धार झाला. समर्थाने ही हकीकत आपल्याला सांगून एक सुचवलेले आहे की बाबांनो, तुम्ही कसे जरी असा, आजपर्यंत तुमच्या हातून दुष्कर्म घडलेले असतील, आजपर्यंत नको त्या गोष्टी तुमच्या हातून कळत न कळत घडलेल्या असतील, परंतु आता ते सगळं सोडून द्या आणि आता फक्त भगवंताचं आणि भगवंताचं चिंतन जर केलं तर सगळ्यातून परमात्मा तुमचा सही सलामत उद्धार करतो. त्याकरता आपण भगवत चिंतन करावं असं समर्थाने आपल्याला या श्लोकामधून सुचवलेलं आहे मंडळी. तेव्हा हे या श्लोकाचं असणारं चिंतन आहे. आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपण जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर जे आध्यात्मिक आवडीची माणसं असतील त्यांच्यापर्यंत याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.